जाणार आहोत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी मुंबईतनं आपल्या सोबत आहेत। सागर, मगाशी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरचं चित्र दाखवलं होतं, आता भाजपच्या बाहेर आहात, भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर आहात असं कळतंय, काय तिथलं चित्र दिसतंय? प्रज्ञा, भाजपसाठी आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण की एक्झिट पोलवर जवळपास दिसून येतं की परत एकदा मोदी सरकार तयार होत आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यालय जे मुख्यालय आहे भाजपाचं, इथे मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू झाल्याचं दिसून येते। आपण जर हे दृश्य पाहिली तर एका बाजूला मोठं पोस्टर्स अबकी बार 400 पार नंतरनं इथे सजावट फुलांची आरास करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि पुढच्या काही तासांमध्येच भाजपाचे सगळे प्रमुख नेते जे आहेत प्रदेश पातळीवरचे ते इथे पोहोचतील। आपण ही जर दृश्य पाहिली तर उजव्या हाताला एक स्टेज देखील इथे करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये इथे सगळे जे नेते येतील त्यांचं सेलिब्रेशन सुरू होईल असं सांगितलं जातं। उजव्या हाताला फार मोठी एक स्क्रीन जी आहे LED स्क्रीन इथे लावण्यात आलेली आहे। प्रत्येक जे बातम्या आहेत त्या अपडेट्स इथे दिसतील आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना भाजप नेमकं यश कुठे कोणत्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती यश मिळतंय त्यांचे आकडे काय आहेत हे पाहण्यासाठी दिसून येतं। दुसरीकडे माझ्या डाव्या बाजूला जर दृश्य पाहिलं तर इथे देखील ढोल ताशे काही वेळात आणले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेशन केलं जाईल। एकूणच काल जर आपण दृश्य पाहिलं तर मुंबईमध्ये भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मिठाई बनवण्याच्या मोठमोठ्या ऑर्डरसुद्धा दिलेल्या आहेत। इतका मोठा आत्मविश्वास भाजप पदाधिकाऱ्यांना आहे की परत एकदा अबकी बार मोदी सरकार हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळे निकाल EVM मधून बाहेर येत आहेत, काउंटिंग सुरू होते, तत्पूर्वीच भाजपाने सेलिब्रेशनची जय्यत तयारी करून केल्याचं दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेऊ, कारण देशातला निकाल जो असेल तो वेगळा असणार आहे आणि राज्यातला निकाल आहे तो सुद्धा वेगळा असणार आहे। कदाचित आश्चर्यचकित करणारा अशा स्वरूपाचाही निकाल हा येऊ शकतो।